वातावरण इतका बिघडलं होता पुण्यामध्ये भावानो. भर दिवसात एवढी जोरदार हवा चालू होती ना भयंकर. आपल्याला फोन आला बाबांचा की म्हणलं बाहेर कपडे ठेवलेले ते तरी तेवढे उचलून घे. तर मी बाहेर कपडे घेण्यासाठी आलो आणि म्हणलं एवढा मोठा वारा सुटला म्हणलं बघावं तरी. मग भावानो बाबाकडून गाडी घेतलो आणि निघायचो म्हणलं आपण फिरायला. आता म्हणलं आपल्या गाडीला मस्त पुसून ठेवलं होतो आणि आपल्याला आपल्या ऑफिसवरून कट मारून जायचं होतं. त्यांना माहित नव्हतं आपण फिरायला जाणार आहोत म्हणून. गाडी आपले 73 तिथं लावली होती. बरंच आता तिचे कामं निघलेली आहे, सेल्फ काही घेत नाही म्हणून तिला असं रिकामी ठेवलेलं आहे तिथं. तिथून भावानं नरेश्वरला आलो होतो. तुम्ही फक्त नजारा बघा भावानं कसला एकदम वातावरण टाईट एकदम ओके. नादच पेट्टी भावनं इथं आल्यानंतर परत आलो ऑफिसच्या मार्गाने. आता शॉर्टकट मारायचं म्हणलं ऑफिसवरून बी कल्टी मारायची म्हणलं. संध्याकाळी रात्रीचे फोन आले यांचं 9 वाजता आणि जेवण खाऊन करून आलो होतो आपण. या 4-7 न्यायचे म्हणला भरायला. भरणार म्हणला तू फक्त नेऊन टाक म्हणलं तिथं आणि दुसरी गाडी घेऊन आपण वापस येणार तो लगेच. तर चला म्हणलं काही विषय नाही म्हणलं, घेऊन जायचं म्हणजे जायचं, हेच काम करायचं म्हणलं. निघालो हायवेने आणि सणा 120च्या स्पीडने चालत होतो वेअरहाऊसला. वेअरहाऊस काही जास्त लांब नाही, फक्त 3 किलोमीटर. तिथून येऊन हे गाडी टाकायची म्हणलं दुसरी घेऊन निघायची म्हणलं लगेच. इथून निघालो कना जोडीदार होता व्हिडिओ मारायला. चल भाऊ म्हणले व्हिडिओ तरी मार म्हणलं. पण आपण काय इथं काय जास्त काही वेगात गाडीच चालवत नाही, कारण की ब्रेकर इतके दिलेले ना भयंकरच. 4-5 ब्रेकर एकाच ठिकाणी आहे. आणि आम्हाला आता हायवेला निघायचं सरळ निघायचं म्हणलं आपल्या ऑफिसला आणि इथंच पसरणार होतो. आता बोलता कधी रात्रीचे 1 वाजून गेले पत्ताच नाही लागला. आमचे किरण शेट आता बी कामच करत होते. आता म्हणलं तुम्ही तर बघा म्हणलं तुमचं काम आणि मी झोपतो म्हणलं आता. तर भावनो तुम्ही लाईक आणि शेअर करा. तसंच आपलं युट्यूब चॅनल पण ओपन केलेलं आहे, तिथे जाऊन बी सबस्क्राईब करा. म्हणजे तुमचा सपोर्ट असला की ते होईल आणि फॉलो करायचं विसरू नका भावा.